नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर बघा मित्रांनो, हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे या YouTube चॅनलवर। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणाची सुरुवात आपण घेणार आहोत। म्हणजे मराठी वर्णमालेची सुरुवात म्हणजे नेमकी कशी झाली, अक्षर म्हणजे काय, शब्द म्हणजे काय आणि वाक्य कसं तयार होतं, हे आपण सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, यापुढे आपण सर्वच विषयांचा अभ्यास या आपल्या चॅनलमध्ये करणार आहोत। तर बघा, चॅनलवर जर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा शेजारी बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल। तर आज आपण आपला पहिलाच व्हिडिओ आहे। तर आज आपण वर्णमालेची सुरुवात नेमकी कशी झाली, या वर्णमालेमध्ये नेमकं स्वर, व्यंजन ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, आता सर्वांनाच वर्णमाला माहिती आहे, त्यामध्ये स्वर, व्यंजन असतात। तर बघा, आपण सुरुवातीला पाहणार आहोत की अक्षर कसं तयार होतं, हे आपण सुरुवातीला बघणार आहोत। अक्षर कसं तयार होतं हे आपण सुरुवातीला बघणार आहोत। बघा, नेमकं अक्षर म्हणजे काय, अक्षर कशापासून बनतं हे आपण बघणार आहोत। तर आता बघा, समजा इथं मी लिहिलं क, पण हे जे क आहे ते डायरेक्ट बनलेलं नाहीये। बघा, हे क जे असतं ते अर्ध असतं, त्याचा पाय एक मोडलेला, अधिक अ, क अधिक अ मिळून क बनलेला असतो। म्हणजे यातून तुम्हाला काय सांगायचं आहे की स्वर आणि व्यंजन जेव्हा एकमेकात मिसळले जातात तेव्हा त्याला आपण अक्षर असं म्हणतो। स्वर आणि व्यंजन जेव्हा एकमेकात मिसळले जातात तेव्हा त्याला आपण अक्षर असं म्हणतो। बघा, आता मला लिहायचं आहे का, मला का लिहायचं आहे, तर बघा यामध्ये क अधिक आ, क अधिक आ यापासून बनला का, यापासून बनला का। असे प्रत्येक जी व्यंजन आहेत ती स्वरांच्या पासूनच बनलेली आहेत। प्रत्येक व्यंजन जे आहे ते स्वरापासूनच बनलेलं आहे। आता बघा, लक्षात ठेवा, मला इथं खी लिहायचा आहे, वेलांटी पहिली आहे त्याला। तर खी हा शब्द आहे तो अर्ध ख, त्याचा पाय मोडलेला, अधिक इथं काय होतं, दीर्घ रस्व ईचा उपयोग होतो। रस्व ई पासून हे खी बनलेलं आहे, खी, त्यामध्ये या ईचा उच्चार होतोय। बघा, ख अधिक ई म्हणजे खी झालं। जेव्हा आपण खी म्हणतो तेव्हा या ईचा उच्चार होतो, रस्व ईचा उच्चार होतो। आता समजा जर प ला दुसरी वेलांटी असेल तर बघा, प अर्ध अधिक ह्या दीर्घ ईचा इथं उच्चार होतो, दीर्घ ईचा यामध्ये उच्चार होतोय आणि म्हणजे यापासून बनतं पी, यापासून बनतं पी। तर बघा, असे जे काही सगळी व्यंजन आहेत ती प्रत्येक स्वरापासून बनलेली आहेत आणि आपण याप्रमाणे पुढची सुद्धा अक्षरे आपण बघू शकतो। जर तुम्हाला समजा आता घ ला उकार पहिला घु बघायचा असेल तर घ अधिक हे रस्व उ जे आहे त्यापासून हे घु बनलेलं आहे, रस्व उ पासून घु बनलेलं आहे। आता जर समजा च ला उकार दुसरा असेल तर च अर्ध अधिक इथं दीर्घ उ येतो आणि इथं मग चू हा शब्द तयार, चू हे व्यंजन तयार झालेलं आहे। अशा प्रकारे जी काही सगळी व्यंजन आहेत ती प्रत्येक व्यंजन स्वरापासून तयार झालेली आहेत। तर बघा, आता हे झालं अक्षर, याला काय म्हणायचं, अक्षर म्हणायचं, याला म्हणायचं अक्षर। बघा, आता आपण फक्त आ म्हणतो, फक्त का म्हणतो। आता जर आपण हे म्हणलं आ, का, ई, जर आपण म्हणलं, मग हे जे आपले जे ध्वनी आहेत, आपल्या जे तोंडावाटे जे बोलणारे जे ध्वनी आहेत ते ध्वनी हवेमध्ये मिसळतात। आता मी जर म्हणलं का, आ असं जरी म्हणलं तर ते जे ध्वनी आहेत ते हवेमध्ये मिसळून जातात। पण जेव्हा इथं आपण अक्षर लिहितो ते अक्षर इथं कुणीही पुसून टाकत नाही, ते कायमस्वरूपी राहणार आहे, याला म्हणून आपण अक्षर म्हणतो। जेव्हा आपण तोंडाने एखादं अक्षर उच्चारतो ते काही दीर्घकाळ म्हणजे ते काही दीर्घकाळ टिकणार नाही, पण जेव्हा ते अक्षर आपण इथे लिहून काढतो तेव्हा त्याला म्हणायचं अक्षर, हे काय होणार आहे, दीर्घकाळ टिकून राहणार आहे, याला म्हणायचं अक्षर। आता फक्त इथे लक्षात ठेवा नेमकं अक्षर म्हणजे काय। तर बघा, जेव्हा व्यंजनात स्वर मिसळला जातो तेव्हा अक्षर तयार होतं।
आणि तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, व्यंजन अधिक स्वर बरोबर काय? काय प्रश्न तुम्हाला येऊ शकतो लक्षात ठेवा. व्यंजन अधिक स्वर, व्यंजन अधिक स्वर बरोबर काय? तर व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर असं तुम्ही उत्तरामध्ये लिहू शकता. व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर. तर बघा अशा प्रकारे आपण अक्षर कसं बनतं ते पाहिलेलं आहे. आता आपण नेमका शब्द कसा तयार होतो ते पाहूया. तर आता आपण काय बघायचंय की शब्द कसा तयार होतो. आता आपण अक्षर बघितलं आहे. आता त्या अक्षरांपासूनच शब्द कसा तयार होतो ते आपल्याला बघायचंय. तर बघा शब्द कसा तयार होतो. अर्थपूर्ण अक्षरांपासून शब्द तयार होतो. अर्थपूर्ण अक्षरांपासून, लक्षात ठेवा, अर्थपूर्ण अक्षरांपासून, अर्थपूर्ण अक्षरांपासून शब्द तयार होतो. शब्द तयार होतो. तर आता बघा अर्थपूर्ण अक्षर म्हणजे कसं. तर बघा आता उदाहरणार्थ इथं मी लिहिलेलं आहे टी, ग, प आणि न. बघा आता हा काय शब्द आहे का. हा काय शब्द आहे का. तिघपण, तिघपण हा काय शब्द आहे का. तर बघा याचा शब्द काय आहे. अर्थपूर्ण जर आपण अक्षरे घेतली तर शब्द काय तयार होणार आहे. गणपती हा शब्द तयार होणार आहे. हे जे ग आहे ते 1 नंबरला पाहिजे, न जे आहे ते 2 नंबरला पाहिजे, प जे आहे ते 3 नंबरला पाहिजे आणि ती जे आहे ती 4 नंबरला पाहिजे. म्हणजे गणपती असा हा शब्द तयार होणार आहे. म्हणजेच अर्थपूर्ण अक्षरे जेव्हा एकत्र येतात, अर्थपूर्ण अक्षरे जेव्हा एकत्र येतात तेव्हा शब्द तयार होतो. आता बघा इथं ळा आणि शा असा शब्द मी लिहिलेला आहे. अळाशा. अळाशा काय शब्द असतो का. तर शाळा हा शब्द असतो. शाळा हा शब्द असतो. म्हणजे जी आपण मगाशी अक्षरे बघितली त्या अक्षरांपासून अर्थपूर्ण, अर्थपूर्ण अक्षरे जेव्हा आपण एकत्रित करतो तेव्हा त्याला त्यापासून शब्द तयार होतो. तर आता बघा आता आपण काय बघायचंय की वाक्य कसं तयार होतं. मिनिंगफुल सेंटेन्स कसं तयार होतं ते आपल्याला बघायचंय. बघा आता आपण बघणार आहोत की नेमकं वाक्य कसं बनतं, वाक्य कसं तयार होतं. म्हणजे आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स पाहिजे, अर्थपूर्ण वाक्य पाहिजे. तर कसं तयार होतं बघा. बघा जेव्हा अर्थपूर्ण शब्द एकत्र येतात तेव्हा वाक्य बनतं. बघा शब्द, शब्द कशावर डिपेंड आहेत. अक्षरावर. शब्द डिपेंड आहेत अक्षरावर आणि वाक्य डिपेंड आहे शब्दावर. वाक्य डिपेंड आहे शब्दावर. अक्षरांपासून शब्द बनतो, शब्दापासून वाक्य बनतं. तर बघा अर्थपूर्ण शब्दांपासून वाक्य तयार होतं. लक्षात ठेवा फक्त अर्थपूर्ण शब्दांपासून वाक्य तयार होतं. अर्थपूर्ण शब्दांपासून वाक्य तयार होते. वाक्य तयार होते. यालाच आपण मिनिंगफुल सेंटेन्स सुद्धा म्हणू शकतो. तर बघा आता इथे एखादं आपण उदाहरण घेऊ, एक एक्झाम्पल घेऊ आपण. बघा आता काम करते आई, काम करते आई. आता जर आपण असं घेतलं काम करते आई तर हे वाक्य बरोबर येणार आहे का. काम करते आई तर हे वाक्य बरोबर येणार आहे का. पण हे वाक्य म्हणजे बरोबर वाटतच नाही आपल्याला. काम करते आई. पण याचं म्हणजे व्यवस्थित जर आपण वाक्य बनवलं तर कसं होणार आहे. आई काम करते. वाक्य कसं होणार आहे. आई काम करते. बघा नेहमी लक्षात ठेवायचं मराठी जेव्हा वाक्य असतात तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं सुरुवातीला कर्ता असतो, सुरुवातीला कर्ता असतो आणि शेवटी शेवटी काय असतं. क्रियापद असतं. शेवटी क्रियापद असतं. सुरुवातीला नेहमी कर्ता असतो जो काम करणार आहे तो, आणि क्रियापद म्हणजे काय तो कोणती क्रिया करत आहे ते. म्हणजे लक्षात ठेवा फक्त की सुरुवातीला काय असतं कर्ता असतो आणि इकडं शेवटी क्रियापद असतं. तर या वाक्यामध्ये काय आलेलं आहे. कर्म आलेला आहे पहिल्यांदा, नंतर क्रियापद आहे आणि कर्ता शेवटी गेलेला आहे. म्हणजे हे वाक्य जे आहे ते चुकीचं आहे. बघा जेव्हा असं मिनिंगफुल सेंटेन्स बनतं तेव्हा त्याला आपण वाक्य असं म्हणतो. अर्थपूर्ण शब्द आहेत हे, अर्थपूर्ण शब्द आहेत हे. बघा आता दुसरं एखादं वाक्य घेतलं आपण. शाळेत जाते जुई,
शाळेत जाते जुई. तर हे वाक्य आपल्याला एवढं व्यवस्थित वाटत नाही, पण जर आपण वाक्य लिहिलं जुई शाळेत जाते, जुई शाळेत जाते, तर हे वाक्य एकदम करेक्ट आपलं येणार आहे. सुरुवातीला नेहमी कर्ता असतो, शेवटी नेहमी क्रियापद असतं, हे लक्षात ठेवायचं. तर बघा अशा प्रकारे आपण अक्षर कसं बनतं, शब्द कसा बनतो आणि वाक्य कसं बनतं हे पाहिलेलं आहे. तर बघा आता म्हणजे असं म्हणलं जायचं की सुरुवातीला जेव्हा आपण या सृष्टीवर आलो तेव्हा या सृष्टीवर म्हणजे कोणतीही लिपी वगैरे नव्हती. मग त्यावेळी ब्रह्मदेवाने ब्राह्मी लिपीचा शोध लावला. ब्रह्मदेवाने काय केलं, ब्राह्मी लिपीचा शोध लावला आणि या ब्राह्मी लिपीलाच काय म्हणतात, या ब्राह्मी लिपीलाच असं म्हणतात की सर्वात जुनी लिपी असं सुद्धा म्हणतात. सर्वात जुनी लिपी तुम्हाला एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो. सर्वात जुनी लिपी जी आहे ती ब्राह्मी लिपी आहे. सर्वात जुनी लिपी जी आहे ती ब्राह्मी लिपी आहे आणि या ब्राह्मी लिपीलाच सर्व लिपींची जननी असं सुद्धा म्हणतात. ब्राह्मी लिपीलाच सर्व लिपींची जननी असं सुद्धा म्हटलं जातं. सर्व लिपींची जननी असं म्हटलं जातं. तर बघा आता ही झाली ब्राह्मी लिपी. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपली लिपी कोणती आहे, तर आपली लिपी आहे देवनागरी लिपी. आपली लिपी कोणती आहे, आपली लिपी आहे देवनागरी लिपी. तर बघा आता देवनागरी लिपी कशी निर्माण झाली, तर देवनागरी लिपी जी आहे ती देवनागरी लिपी काही लोक नगरामध्ये राहायचे, काही लोक नगरामध्ये राहायचे आणि नगरामध्ये राहून ते स्वतःला देव समजायचे आणि देव समजून त्यांनी जी जी लिपी लिहिली त्या लिपीला देवनागरी असं म्हणतात. म्हणजे ते देव समजायचे आणि नगरात राहायचे, त्यामुळे देवनागरी लिपी तयार झाली. आणि देवनागरीच्या लिपीवर कसं असतं, नेहमी डोक्यावर आडवी रेघ असते, त्याला आपण म्हणतो देवनागरी लिपी. आता आपण मराठी लिहितो त्यावर वर आडवी रेघ आहे, हिंदी लिहितो त्यावर वर आडवी रेघ आहे, म्हणजे याला म्हणायचं देवनागरी लिपी. त्याचप्रमाणे बघा बंगाली असेल त्यावर सुद्धा आपण अशी आडवी रेघ मारतो, गुजराती असेल त्यावर सुद्धा आपण अशी आडवी रेघ मारतो. त्याचप्रमाणे बघा पाली आणि संस्कृत, पाली आणि संस्कृत अशा ज्या 6 लिप्या आहेत, या 6 लिप्यांना देवनागरी लिपी असे म्हणतात. या 6 भाषांना देवनागरी लिपी असं म्हटलं जातं. तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये नेमकी वर्णमालेची सुरुवात कशी झाली, अक्षर म्हणजे काय, शब्द म्हणजे काय, वाक्य म्हणजे काय, ब्राह्मी लिपी म्हणजे काय आणि आपली देवनागरी लिपी म्हणजे काय, हे सर्व आपण या आजच्या व्हिडिओतून पाहिलेलं आहे. आणि बघा आपली जी देवनागरी लिपी आहे, जी आपली देवनागरी लिपी आहे ती आपण डावीकडून उजवीकडे लिहितो. या डावीकडून इकडे उजवीकडे आपण लिहितो. उदाहरणार्थ मला गणपती हा शब्द लिहायचा आहे, तर मी उलट या साईडने म्हणजे मी उलट या साईडने नाही लिहिणार, तर या साईडने मी अक्षरे लिहिणार. नेहमी आपण लिहिताना इकडच्या साईडनं लिहितो, इकडून असं उलट आपण लिहित कधी येत नाही. तर अशी आहे आपली देवनागरी लिपी. तर बघा अशा प्रकारे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असंच काही मराठीचे अजून व्याकरण आपण घेणार आहोत. चला तर मग पुन्हा असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.